नवरदेवाला नवरदेवाच्या कलवऱ्यांना काय म्हणतात तुमच्याकडं? हा, कलवरे. बर, आमच्या बीड जिल्ह्यामध्ये त्यांना सोकाणे म्हणतात, सोकाणे. आणि इकडं कुठंतरी गेलते तिकडे लांडगा म्हणतात, लांडगा. म्हणलो बाबू लांडगे सोकाणे म्हणले ना तर आमच्याकडे अशी लोक ठोकून काढते. हे सोकाणे ठोकाणे आमच्याकडे नाही चालत. आमच्याकडं खरं तर कलवरे म्हटलं जातं. बीड जिल्ह्यामध्ये सोकाणे म्हणतात आणि कुठल्या तरी भागामध्ये नवरदेवाच्या कलवऱ्यांना लांडगे म्हणतात, लांडगे. भाग बदलला की रीतिरिवाज, पद्धती, परंपरा सगळं काही बदलून जातं. काल आम्ही एक येता येता काहीतरी छोटंसं काहीतरी चाललेलं होतं रस्त्याने, ते डोक्यावरती गाडगे होते, काहीतरी नवरी त्याच्या बरोबर होती, त्या ताई होत्या आमच्या बरोबर. म्हणलं ताई काय हो, आम्ही हे नवीनच पाहतोय काहीतरी. मग ते काहीतरी सांगितलं त्यांनी. हे गावोगावी पद्धती राहतात, आमच्याकडे नाही. आमच्याकडे फक्त हळद व्हायला जातात, त्याच्यातही ते मध्ये उपरणं धरल्या जातं, मध्ये काहीतरी लावल्या जातं, पाठीमागं 2 लोक राहतात ते धरायला. पण ते गावं बदलले की रीतिरिवाज बदलून जातात. पण माझ्या श्यामसुंदराच्या विवाहाच्या वेळेला शिशुपालाबरोबर लग्न ठरलं, पण रुक्मिणीने भगवान श्यामसुंदराला वरलं आणि शिशुपालाबरोबर विवाह न करता माझ्या श्यामसुंदराबरोबर विवाह झाला. खरं तर एक लग्न लावायला आपल्याला 1 दिवस लागला, आता 3-4 तास लागले. एवढे 16,108 विवाह करायचे म्हणलं तसं तर कठीण आहे. पण अगदी 2 मिनिटांमध्ये मी तुम्हाला ह्या विवाहाच्या कथा सांगणार आहे, त्यामुळे सर्वांगाचे कान करून ऐका. भगवान परमात्म्याला सगळ्यात पहिल्यांदा रुक्मिणीपासून पुत्र झाला प्रद्युम्न. शंभरासुराला सांगितलं होतं प्रद्युम्नापासून तुझा मृत्यू आहे, त्यामुळे शंभरासुराला जन्मलेल्या बाळाला त्यानं घेतलं आणि समुद्रामध्ये फेकून दिले, का माशानं गिळंकृत केलं. तो मासा ज्या वेळेला कोळ्यानं पकडला आणि शंभरासुराच्या घरी विकल्या गेला, ज्या वेळेला तो मासा कापला त्यावेळेला जिवंत पुत्र बाहेर निघाला. त्यावेळेला त्या मायावती तिथं दासी म्हणून काम करत होती. नारदांनी तिला येऊन सांगितलं, बाई हा जो पुत्र आहे ना, हा दुसरा तिसरा कोणी नाही, माशाचा बिशाचा नाही, हा साक्षात तुझा पती भगवान शिवांनी तिसरं नेत्र उघडून तुझ्या पतिराजाला कामदेवाला भस्म केलं होतं. आणि त्यावेळेला भगवान शिवांनी तुला वचन दिलं होतं की तुझाच पुत्र भगवंताच्या प्रद्युम्न रूपानं, त्या ठिकाणी भगवंताचा पुत्र प्रद्युम्न रूपानं प्रगट होईल, हा तुझाच पती आहे. मायावतीनं ज्या वेळेला प्रद्युम्न मोठा झाला त्यावेळेला सगळी काही सविस्तर कथा सांगितली. त्यावेळेला प्रद्युम्नानं शंभरासुराबरोबर युद्ध केलं आणि गणघोर युद्ध करून आपल्या बायकोसह आपल्या आई वडिलांच्या घरी द्वारिके नगरीमध्ये भगवान परमात्मा आले. रुक्मिणी मातेला अत्यंत आनंद झाला. दुसरा जो विवाह आहे भगवंताचा सत्यभामे बरोबर झाला. सत्राजिताकडून त्या ठिकाणी समंतक मणी सत्राजिताकडे होता, पण भगवंतावरती आरोप लादला होता की भगवंतानंच हा माझा मणी चोरला. भगवंतानं तो मणी शोधून आणून दिला. त्याला वाईट वाटलं, सत्राजितांना वाईट वाटलं की अरे मी देवावरती आरोप केलेला आहे, देवा या आरोपातून मला मुक्त व्हायचं असेल तर काय करावं लागेल आणि काय करू. खरं तर माझी कन्या जर मी तुम्हाला दिली तर मला या ठिकाणी देवा हा असणारा कलंक माझा पुसल्या जाईल. मी तुमच्यावरती आरोप केला होता पण माझा हा कलंक आता पुसल्या जाईल. आणि म्हणून सत्यभामेला त्या ठिकाणी भगवंताला दिलं. दुसरा विवाह झाला जामवंती बरोबर, तिसरा विवाह झाला. चौथा जो विवाह आहे कालिंदी, 5वा मित्रवृंदा, 6वा नग्नजिता, 7वा भद्रा, 8वा लक्ष्मणा, हे भगवंताचे 8 मुख्य विवाह आहे. मग 16,108 कसे, तर 16,100 कन्या त्या भौमासुरानं बंदिस्त केलेल्या होत्या आणि त्यानं ठरवलं होतं जोपर्यंत ह्या 16,000 ह्या 20,000 कन्या होत नाही तोपर्यंत मी यांच्या बरोबर लग्न करणार नाही, पण 20,000 झाले की या सर्वांबरोबर मी विवाह करणार आहे. त्यावेळेला या सगळ्यांनी भगवान श्यामसुंदराला पत्र पाठवलं. भगवान परमात्माले भौमासुर बरोबर युद्ध केलं. ऐका बरं मावल्या, तुम्हाला कधीतरी प्रश्न एवढ्या बायका कशा, इथं आपल्याला एक सांभाळणं कठीण आहे आणि त्याने 16,108 केल्या. पण लोक सहज बोलतात, हो देवानं तर एवढ्या केल्या, आपण एक दुसरी केली तर काय बिघडलं. देवाने देवाचा ना आपल्या चरित्राचा कधी विचारच करायचा नाही. त्या अगाध लीलाधारी आहे. आपण त्यांना 12 गाव अग्नी गिळला होता, आपल्याला साधा उदबत्तीचा चटका सुद्धा सहन होत नाही. त्यानं गिरिराज जी करंगळीवरती उचलला, आपल्याला एक साधं पोतं सुद्धा उचलत नाही. त्यामुळे देवाच्या लीलाची ना आपली बरोबरी करायचीच नाही. लोक म्हणतात 16,108 पण कशा केले हेही आपण लक्ष देऊन ऐका बरं. त्या भौमासुराबरोबर श्यामसुंदरानं युद्ध केलं आणि 16,100 कन्यांची सुटका केली. त्यांनी सांगितलं देवा आता आम्हाला कोण स्वीकारेल. अहो तुम्ही त्या ठिकाणी आम्हाला स्वीकार करा प्रभू, आम्ही बाटल्या गेलेलो आहे. त्यावेळेला माझ्या श्यामसुंदरानं या 16,100 कन्येबरोबर विवाह केला
आणि भगवंताचे अगोदरचे 8 आणि हे 16,100 अशी सर्व मिळून झाले 16,108. आता भगवंताचे सगळे विवाह संपन्न झाले. प्रत्येकीला त्या ठिकाणी महाराज संतान प्राप्त झालेला आहे. प्रत्येकीला 10 मुलं आणि एक मुलगी झाली. बरं, किती? 16,108 बायकांना. आता आपण काही याचं गणित बिनित करू नका. इदा आता हम दो हमारे दोचा जमाना आहे. त्यामुळं आपण आपलंच बघायचं. आता फक्त देवानं एवढे विवाह केले, एवढ्या प्रत्येक बायकोला 10 मुलं आणि 1 मुलगी झाली. पण भगवंताला एक दिवस सत्यभामा रुक्मिणी आजपर्यंत देवानं, आता तुम्ही विचार करा बरं, एवढ्या जर बायका असतील, ही घरवाली आपल्याला जमू देईना, किती बायकाच्या मनासारखं करा. पुरुष मंडळी मी म्हणते का नाही, मी जे सांगते ते खरंय की खोटंय सांगा बरं. तुम्ही किती बायकाच्या मनासारखं करा, पण काही जर भांडण झालं, काही जर संसारात कमी जास्त झालं, तर तुमच्या कोळगावच्या बायका म्हणतात का तुम्हाला, ओ उगा मी हे म्हणून राहिले, म्हणतात का? नाही म्हणत का? म्हणतात ना. मला वाटलं आमच्या तिकडल्याच म्हणते की काय. त्या काय म्हणत असतात, उग मी म्हणून तुमचा संसार आहे आणि उग मी म्हणून राहिले. माझ्या जागीत जर दुसरी असती तर कव्हाच म्हणते का? म्हणतात ना असं. तुम्ही मान्य करता बिचार. उगा मी म्हणून राहिले, माझ्या जागी जर दुसरी असती तर कव्हाच निघून गेली असती. मग नेमकं नांदली कोणती असती? आमच्या बायकाचं एवढं अवघड आहे बरं. कसंही त्यांच्या कितीही मनासारखं करा. सण आला की पप्पाच्या पप्पा या सणाला मला साडीच नाही, साडीचं झालं की मी होते म्हणून राहिलं. काही भांडण झालं की एवढंच, मी होते म्हणून राहिली. दुसरी असती तर निघून गेली असती, नांदलीच नसती, असं आमच्या बायका म्हणत राहतात. परंतु विचार करणं 16,108. आता आपण सर्वसामान्य कधी ना कधी नवऱ्यावरती रुसतो, चालू राहतं संसार मांडल्यावरती. परंतु या किती रुसत असतील बरं, कधी ना कधी काहीतरी कमी जास्त होतच असेल ना. त्यामुळं भगवंताने एक सेपरेट महालच केलेला होता बरं, कोप भवन. बायकांनी राग आला की त्या कोप भवनात जाऊन बसायचं. काही झालं की आपला राग शांत होईपर्यंत तिथंच थांबायचं. आणि पूर्वीची परंपरा, आत्ताची रीतिरिवाज पद्धती फार बदलून गेले महाराज. पूर्वीच्या काळी गावच्या वेशीमध्ये जर वडीलधारी सासू सासरे मंडळी उभा असेल तर पूर्वीच्या काळची स्त्री पायातली चप्पल, हातात डोक्यावर पदर घेऊनच घरी येत होती. पण आजकालची सून जर कधी वरातीत नाचायला लागली तर सासराच म्हणत असतो, आमची सुमन चांगलं कंबर हाली ती, एवढं मूर्खासारखं वर्णन करते. परंतु पूर्वीचा काळ आणि आत्ताचा काळ फार बदलून गेला महाराज. त्यामुळं कोपभवन असायचे बरं पूर्वीच्या काळी, की बायकांचा रागडलेला चेहरा पाहून घरातलं वातावरण दूषित होऊ नये यासाठी कोपभवन असायचे. आणि इथं बसलेल्या पुरुष मंडळीला, माझ्या ताईंना माझी विनंती असेल, संसार म्हणलं कमी जास्त होणार आहे, पण अति राग, अति क्रोध हा आपल्यासाठीच घातक असतो. परिवारामध्ये एकमेकाला समजून घ्या. जेवढं समजून घ्याल तेवढं घरातलं वातावरण चांगलं राहील. आपल्या घरामध्ये सुख शांती नांदेल, आपल्या घरातली लक्ष्मी टिकेल. पण सारखं छोट्या छोट्या गोष्टीवरून तुमची आई असेल, तुमचा बाप तसा, तुम्ही असेल, तुम्ही तसे, तुमची बहिणीनं हे केलं आणि तुमच्या बहिणीनं ते नेलं, असलं करायचंच नाही. छोट्या छोट्या गोष्टीवरून आपल्या घरामध्ये वादविवाद करून घ्यायचेच नाही. कारण ज्या घरामध्ये सदैव वादविवाद होतात ना, त्या घरामधली लक्ष्मी कधी टिकत नसते बरं. मग याला हात दाखव, त्याला हात दाखव, असं होतं तसं होतं, हे छोटे छोटे मंत्र आहे, छोट्या छोट्या गोष्टी आहे. आपण स्वतःमध्ये परिवर्तन केलं पाहिजे. त्यामुळं आपल्या घरामध्ये प्रसन्नता राहावी, सुख शांती राहावी, याच्यासाठी क्रोध घरामध्ये स्त्रीनं कधी फार वेळोवेळी करायचा नसतो. पुरुषाकडे क्रोध असेल तर त्यांना सुद्धा फार अति वेळोवेळी क्रोधी कधी व्हायचं नसतं. भगवान परमात्म्याच्या धर्मपत्न्या एक ना एक वेळेला रुसायचीच, एक ना एक. पण रुक्मिणीला भगवंतानं कधी रुसलेलं पाहिलं नाही. एक दिवस भगवंताला बायकोची, रुक्मिणीची चेष्टा करायचीच इच्छा झाली. आणि खरं तर पती पत्नीने एकमेकाची चेष्टा केली पाहिजे बरं. कधीतरी बायकोला म्हणलं पाहिजे मनातून, किती सुंदर दिसतीस तू, खरं तर तुझ्यासारखी महाराणी मला भेटली, माझं भाग्य, असं कधीतरी म्हणलं पाहिजे. काय सुंदर स्वयंपाक बनवते तू, किती सुंदर दिसतीस तू, नका का दिसना, पण म्हणायला काय अडचण आहे, काय पैसे लागतात का म्हणायला? म्हणलं पाहिजे बरं पतिराजानं. असंच मी एकदा सहज कीर्तनात सांगितलं की पतीनं पत्नीची चेष्टा केली पाहिजे, कधीतरी बायकोला प्रेमानं बोललं पाहिजे, कधीतरी बायकोचं कौतुक केलं पाहिजे. एक मालक लग्न होऊन 10 वर्ष झालं मावल्यावर, कधीच त्या बायकोचं कौतुक केलं नाही. त्याला वाटलं ताईनं सांगितलं तर आता आपण स्वतःमध्ये बदल केला पाहिजे बरं.
आणि बदलायचं ठरलं, पण मग थोडं फार सुरुवातीला थोडं थोडं बदलावं. त्यानं एकदमच बदलायचं ठरवलं. माऊले हो, 10 वर्षात त्यानं बायकोचं कधीच कौतुक केलेलं नव्हतं. आणि अचानकपणे आमचं कीर्तन ऐकून बदलायचं ठरवलं. घरी गेल्याबरोबर बायकोला लगेच सुरुवात, त्या ड्युटीवरून घरी गेलं, बायकोला लगेच सुरुवात केलं. तिनं बिचारीने संध्याकाळच्या वेळेला मालक आले म्हणून दरवाजा उघडला, आणि यानं दरवाजा उघडलं कीच चालू केलं, वा 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 काय सुंदर दिसतीस ग तू, ऐश्वर्या राय तुझ्या पुढं फिकी. ठेवणी बाई याला जास्त तर नाही झाली, कधीच माझं कौतुक नाही, आज एवढं बदल. पण तिला वाटलं बाई मी दिसतच सुंदर असन म्हणूनच माझं कौतुक केलं, नाही तर यो पट्ट्या कधी माझं कौतुकच करीत नाही, पण काहीतरी परिवर्तन दिसलं असेल. मग तिला आनंद झाला. बरं मावल्या, तिनं लगेच गरम पाणी वगैरे दिलं याला फ्रेश होण्याकरिता. लगेच न म्हणता चहा ठेवला. सगळी मालकाची तयारी केली. तोही प्रसन्न झाला, वा आज तर बायको बदलली हो माझी. आणि एवढं पुढं पुढं करायला लागली. संध्याकाळच्या वेळेला दोघं पती पत्नी थोडा वेळ झाल्यानंतर जेवायला बसले. आता केलं नाही एक गोष्टीचं कौतुक, बस करावं ना. यानं जेवायला बसलं आणि 2 घास तोंडात घातले नाही तर वा वा काय भाजी बनवली रे, आजपर्यंत मी एवढ्या हॉटेलमध्ये जेवलो पण तुझ्या हातासारखी चव मला कुठल्या हॉटेलला भेटलीच नाही. काय भाजी बनवली, काय भाजी बनवली. तिनं वाढायचं सोडलं ना, अशी जवळ जोरात कानाखाली घातली. का म्हणे, लग्न होऊन 10 वर्ष झाले, मी रोज भाज्या केल्या, कधी माझ्या भाजीचं कौतुक नाही ना. शेजारणीच्या घरून आली तर किती गोड लागली म्हणे तुम्हाला. हेही वातावरण पाहत जा बरं. नाही तर बदल करायचं ठरवलं आणि ताईनं सांगितलं म्हणून करायचं, तर कोणत्याही गोष्टीचं कौतुक असं नाही, थोडस लिमिटमध्ये सुरू झालं पाहिजे. नाही तर उगं करायचं म्हणून करायचं. तसं देवानं ठरवलं. आज रुक्मिणीची चेष्टा करायची. भगवान परमात्मा रुक्मिणीला म्हणू लागले, का ग रुक्मिणी, तू माझ्या बरोबर लग्न केलंस रुक्मिणी, पण काय म्हणून केलं ग. बरं, दिसायला सुंदर म्हणावं तर काळा सावळा आहे, आणि राहिलं संपत्ती म्हणावी तर गाईशिवाय काहीच नाही. अगं माझ्या आई बापाचा सुद्धा पत्ता नाही, घरदार नाही, आणि गोरगरीब मला भजन करतात, गोरगरीब माझ्या जवळ येतात, श्रीमंत त्या धनामध्ये मधून मत्त होऊन जातात, ते माझी आठवणही काढत नाही. बरोबर, तू माझ्या बरोबर लग्न का म्हणून केलं. ते शिशुपाल किती सुंदर होता, संपत्ती होती, माझ्याकडे तर काहीच नाही, तरी त्याला म्हणू लागली की श्रीकृष्ण नवरा नवरी मी, शिशुपाल नवरा नवरी मी. तरी सुद्धा रुक्मिणी शांत आहे. बरं, पण शेवटाला भगवान म्हणले, ऐक ना रुक्मिणी, अजूनही काही बिघडलं नाही. अजूनही तुला लग्न करण्याची इच्छा असली तर दुर्योधनाबरोबर शिशुपालाबरोबर करू शकते. असं ऐकलं रुक्मिणीला राग नाही आला. रुक्मिणी मूर्छित झाली. ती म्हणली, देवा, रुक्मिणी मूर्छित झाली. भगवान परमात्मानं चतुर्भुज रूप धारण केलं, रुक्मिणीला उठून बसवलं, पाणी शिंपडलं. अगं बाई माफ कर, माझ्याकडून गेले शब्द, मला माहिती तुझं नाही नाही म्हणे. देवा, तुम्ही जे बोललात ना ते खोटं नाही बोललात, तुम्ही सत्यच बोललात. तुम्ही म्हणले तुझा माझा मेळ नाही. खरंच आहे देवा, कुठं तुम्ही प्रकृतीचे परमपुरुष आणि कुठे या प्रकृतीची अबद्ध नारी मी. देवा, तुम्ही म्हणले माझ्या मायबापाचा पत्ता नाही. देवा, समस्त विश्वाचे मायबाप तुम्ही आहात. त्वमेव माताच पिता त्वमेव, त्वमेव बंधूच सखा त्वमेव. ह्या समस्त विश्वाचे मायबाप तुम्ही आहात. देवा, तुम्ही म्हणले की माझ्या आई बापाचा पत्ता नाही, माझी संपत्ती नाही, गोरगरीब माझं भजन करतात. पण देवा, ज्याच्याकडे परम पवित्र त्या ठिकाणी संपत्ती असेल तो धनवान नाहीये, पण ज्याच्याकडे नामासारखं धन आहे तो गरीब जरी असला तरी तो सगळ्यापेक्षा श्रीमंत आहे. म्हणून मीराजीजी म्हणतात ना की पायोजी मैने राम रतन धन पायो, पायोजी मैने राम रतन धन पायो, राम रतन धन पायो, राम भजन करतात. पण मीराजीजी सांगते, पायोजी मैने राम रतन धन पायो. ज्याच्याकडे हरिनामासारखं धन आहे,
म्हणून व्रजवासी संत सांगतात की हमारो धन राधा श्री राधा श्री राधा परम धन राधा 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 हमारो धन राधा श्री राधा परमधन आमचं श्री राधा आहे. तुम्ही युट्यूबला कधी प्रेमानंद बाबाचे व्हिडिओ पाहता का? नसेल पाहत तर माया हो कधीतरी पाहत चला बरं. तरुण बांधवांनो कधीतरी माझ्या प्रेमानंद बाबांचे स्टेटस ठेवत चला. फार सुंदर मार्गदर्शन प्रेमानंद बाबा करतात. मी वृंदावनला वर्षातून 2 वेळेला तर निश्चित जाते बरं. पण प्रेमानंद बाबा जे आहे ना, सुरुवातीला त्यांचं काय फार फेमस होते किंवा फारच त्यांचं नाव होतं, वाहवा होते असं काही नाही. पूर्वीपासूनचे ते भगवत भक्त आहे. श्री करुणामयी राधा राणीची त्यांच्यावरती कृपा आहे. तुम्ही गेले नाही त्यामुळे तुम्हाला तिथलं काही माहिती नाही. पण आजही साक्षात करुणामयीजींचा अवतार मानले जातात प्रेमानंद बाबा. कारण 18 वर्ष झाले त्या बाबांच्या किडन्या फेल आहे, पण आजही ते बाबा मात्र जिवंत आहेत. केवळ त्यांना सांगितलं होतं बाबा तुम्हाला अनेक भक्त आहेत, किडन्या देण्यासाठी तयार आहेत. पण बाबांनी सुरुवातीला सांगितलं माझ्या शरीरामध्ये माझी 1 किडनी राधा आहे आणि माझी 1 किडनी कृष्ण आहे. माझ्या राधा कृष्णाला मी या शरीरातून बाहेरच नाही काढू शकत. खरं तर एवढं निस्वार्थ श्री करुणामयीजी वरती प्रेम. रात्रीच्या 2 वाजता बाबांचं दर्शन आपल्याला होतं बरं. 2 वाजल्यापासून पहाटेच्या 4 वाजेपर्यंत. तुम्हाला आता खोटं वाटेल पण कधीतरी वृंदावनला गेलात की प्रेमानंद बाबांच्या दर्शनाला जायचं म्हणून तुम्ही जाऊन पहा. 3.5 किलोमीटरची लाईन असते. इथून तिथून अशी दोर बांधलेली असते, याच्याही पेक्षा जाड दोरी बांधलेली असते 3.5 किलोमीटर. आणि तुम्ही इथून फुलं टाकीत आणता असे 3.5 किलोमीटर प्रत्येक भक्त त्या ठिकाणी रस्ता सजवत राहतं. पहाटच्या 2 वाजल्यापासून तर पहाटच्या 4 वाजेपर्यंत एवढ्याच वेळेमध्ये फक्त बाबांचं दुरून आपल्याला दर्शन होतं. खरं तर हे जीवन श्रीजी करुणामयीला समर्पित केलेले महात्म्य आहे. त्यामुळे संतांचं परमदहन जर काय असेल तर बस भगवत चिंतन, करुणामयीजींचं भजन रात्रंदिवस. बाबा कोणी जरी काही समस्या घेऊन आलं ना, सकाळच्या वेळेला त्यांचा सत्संग असो, सत्संगासाठी आपल्याला टोकन घ्यावं लागतं, नंबर लावावा लागतो. त्यावेळेला कुठंतरी सत्संग आपल्याला मिळतो. पण बाबा कुठेही तुम्ही काहीही समस्या घेऊन या, तुम्हाला बाबा एकच म्हणणार काही नाही, राधा राणीच्या शरणागतीत जा. आणि काही नाही, तुम्हाला या दुःखावरती मार्ग पाहिजे असेल तर राधे राधे म्हणा. याच्यापेक्षा बाबांनी कुठलं वेगळी जडीबुटी सांगितलं नाही, वेगळं औषधही सांगितलं नाही. त्यामुळं माऊली निश्चित आपलं जीवन सुजलाम सुफलाम व्हावं असं जर वाटत असेल. माझे काल तरुण बांधव लाईट गेली तरी सुद्धा प्रेमानं म्हणत होते राधे 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 राधे. राधाचा उलटा शब्द केला की शब्द तयार होतो धारा. ती भगवत भक्तीची धारा आमच्याही अंतकरणामध्ये स्थिर व्हावी अशी आपण सुद्धा श्रीजी करुणामयीला प्रार्थना केली पाहिजे बरं. अरे दारू पिल्यानंतर एखाद्याला नशा येईल यात नवल नाही हो. पण माझे हे सगळे तरुण बांधव आज मी वरात खरं तर या भव्य दिव्य सोहळ्यामध्ये पाहिलं, पालखी सोहळ्यामध्ये पाहिलं, त्यांच्या प्रती मला आज खरंच म्हणावं वाटलं बरं का बाबा. बिन पिए नशा हो जाता है, बिन पिए नशा हो जाता है, जो राधे राधे गाता
भजनच घेऊ.